आज 1 जून राज्यात कुठे पाऊस होईल पाहूयात. सकाळचे 9:30 वाजलेत. सिस्टीम पाहिल्या तर जी काही वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रफ आहे, म्हणजे एक द्रोणीय स्थिती आहे हवेची, ती उत्तर भारतापासून ते इकडे आपल्या उत्तर कोकणाच्या आसपासपर्यंत विस्तारलेली आहे. उत्तर भारतात पाऊस अजूनही सक्रिय आहेच. महाराष्ट्रातही दुपारनंतर पावसासाठी वातावरण अनुकूल होणार आहे. कारण हीच वेस्टर्न डिस्टर्बन्स ट्रफ आहे. त्याच्यामुळे अति उंचावरती अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पाऊस होईल. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण काही प्रमाणात दिसतंय. बाकी राज्यात इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचे ढग दिसत नाहीत. काल राज्यात काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली आणि आता जर आजची किंवा येत्या 24 तासातील स्थिती पाहिली तर नंदुरबारचे पूर्वेकडील भाग, धुळे पूर्व भाग, नाशिक मध्यापासून पूर्वेकडील भाग असतील, अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीचे बऱ्यापैकी मध्यापासून पूर्वेकडील भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अकोला हा भाग आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, जळगाव या भागांमध्ये मेघगर्जना आणि पावसाची शक्यता ही दिसते. हा पाऊस जरी सार्वत्रिक नसेल, पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता सुद्धा पाहायला मिळेल. विशेष करून हा जो भाग आहे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागामध्ये पावसाची शक्यता मॉडेल जरा जास्त दाखवू लागलेले आहेत. यानंतर अजून जर पाहिलं तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि कोकण क्वचित एखाद्या ठिकाणी झाला तर थोडीशी शक्यता राहील. जास्त शक्यता सध्या पावसाची या भागामध्ये नाही. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मध्यापासून पश्चिमेकडील भाग असेल, याही ठिकाणी सध्या विशेष शक्यता दिसत नाही. जर एखादा ढग पूर्वेकडून आलाच तरच थोडीशी शक्यता बनेल. विशेष करून ढगांची जर वाटचाल पाहिली तर अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिणेकडेच बऱ्यापैकी वाटचाल राहील किंवा काही वेळासाठी ते दक्षिण पश्चिमेकडे सुद्धा जातील आणि काही इकडे मराठवाडा, विदर्भाकडे असेल तर दक्षिण पूर्वेकडे असे सुद्धा ढग जाण्याची शक्यता ही दिसत आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.